नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के. 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जिल्हा परिषद भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे आणि सर्वांसाठी ही अपडेट आहे. म्हणजे ज्या काही सर्व जिल्हा परिषद आहे, त्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बरेच जण या अपडेटची वाट बऱ्याच दिवसापासून पाहत होते आणि आता या ठिकाणी ऑफिशियल पत्रक विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलं आणि इथे तुम्ही पाहू शकता दिनांक आहे 11 डिसेंबर 2024 हे प्रसिद्धी पत्रक आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागाअंतर्गत. यामध्ये पहा, प्रति सांगितलेलं आहे तात्काळ याच्या अंतर्गत हे प्रसिद्ध करण्यात आलं. आता इथे त्यांनी संदर्भ दिलेला आहे की विषय आहे, त्यानंतर संदर्भ आहे. तर आपल्याला जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते पाहायचे आहे, जेणेकरून आपल्यासाठी कोणती न्यूज महत्त्वाची आहे. तर पहा मित्रांनो, उपरोक्त विषयाबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून संदर्भ क्रमांक 1 अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार सर्व जिल्हा परिषदांना कळवण्यात येते की जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पद भरतीच्या अनुषंगाने माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदांचा अनुशेष न ठेवता सदर रिक्तता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या समाजातील प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक आहे 25/1/2024 मधील निर्देशानुसार भरण्याची कार्यवाही करावी. ही न्यूज जरी छोटी वाटत असली तरी मित्रांनो, ही अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी जे उमेदवार या ठिकाणी झेडपी मध्ये सिलेक्ट झालेले नाहीत आणि आता त्यांना जर माजी सैनिक उमेदवार मिळाले नाही त्या कॅटेगरीचे, तर त्या कॅटेगरीच्या उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळेल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर एक जागा असेल, त्या ठिकाणी ती जागा माजी सैनिकासाठी राखीव असेल आणि तिथे जर माजी सैनिक उमेदवार उपलब्धच नाही झाला, तर मग ती जागा रिक्त राहणार होती. पण आता या नोटीसद्वारे ती जी जागा आहे ती भरल्या जाणार आहे. जर समजा माजी सैनिक उमेदवार मिळाला नाही, तर इतर जे काही त्या कॅटेगरीमधले उमेदवार असतील, मग ते एस-सी, एस-टी, ओबीसी कोणत्याही कॅटेगरीचा असो, त्या कॅटेगरीमधील जे सामान्य विद्यार्थी आहेत किंवा जे सामान्य उमेदवार आहेत, त्यांना या ठिकाणी संधी दिल्या जाणार आहे. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. बऱ्याच दिवसापासून या अपडेटची वाट विद्यार्थी पाहत होते आणि आता ही सर्वांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी ऑफिशियलरित्या प्रसिद्ध झालेली आहेच.